नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण सगळेजण? खूप दिवसांनी आपले स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आहोत मडगाव जंक्शन गोवा येथे. जय. आपला आजचा प्रवास आहे कोकण रेल्वे फूड क्वीन समजली जाणारी मांडवी एक्सप्रेसने. चला आपला प्रवास सुरू करूया मडगाव चिपळूणकडे. आज आपण प्रवास करतोय 2 tier AC केबिन A1 आणि आपली बर्थ आहे 8 नंबरची आपली सीट. आपल्या या 2 tier AC मध्ये एकूण 6 सीट्स असतात. त्यापैकी आपली अप्पर बर्थ सीट. आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. खरं तर मांडवी एक्सप्रेसला फूड क्वीन म्हणतात, पण उशिरा आल्यामुळे आपलं नाश्त्याचं नियोजन त्या ठिकाणी थोडं फसलं आणि आपण नाश्त्याची भूक जी आहे ती फ्रूट केकवर भागवली. आपला प्रवास सुरू झालेला आहे. थोड्याच वेळात पहिलं स्टेशन येईल. गोवा म्हटलं किंवा कोकण म्हटलं की पावसाळ्यात जिकडं तिकडं हिरवंगार, आणि हे आपलं मडगावनंतरचं पहिलं स्टेशन करमाली आलेलं आहे. करमालीमधून थोडेसे प्रवासी आपल्या या ट्रेनमध्ये बसलेत आणि आपण आपला पुढचा प्रवास लगेचच सुरू करतो आहे. 2 तास उशिरा निघाल्यामुळे कदाचित ही ट्रेन थोडी जास्त वेगाने जाईल आणि आपला जो वाया गेलेला वेळ आहे तो वेळ कवर करण्याचा प्रयत्न करेल. आणि अशामध्येच हे थिवीम स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे. थिवीम हे गोव्यातलं सर्वात मोठं 3रं स्टेशन आहे. मडगाव जंक्शन सर्वात मोठं स्टेशन, त्याच्यानंतर वास्को, त्याच्यानंतर थिवीम हे सुद्धा एक गर्दी असलेलं स्टेशन. आणि असा आपला हा प्रवास कोकण क्वीन फूड क्वीन मांडवी एक्सप्रेसनं सुरू झालेला आहे. जिकडे तिकडे हिरवळ आणि आपली ट्रेन आता पकडलेला आहे वेग तिने. चला तर भेटूया थोडं पुढच्या स्टेशनवर. मांडवी एक्सप्रेसमध्ये पॅन्ट्री कार असल्याने या ठिकाणीच अन्नपदार्थ चालत्या ट्रेनमध्ये बनवले जातात. या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स आपल्यासाठी अवेलेबल असतात. पण आपण खास या ट्रेनमध्ये नॉनव्हेज ट्राय करण्यासाठी प्रवास करत आहोत. तर आपण आज कोणकोणते नॉनव्हेज पदार्थ येतील ते आपण ट्राय करूया. आत्ताच 2-3 फेरेवाले येऊन गेले. त्याच्यामध्ये ऑमलेट, सँडविच, बर्गर असे पदार्थ होते. पण आता आपण थोड्या वेळाने जवळपास 12:30 वाजता लंचच घेणार आहोत. तर बघूया आपल्यासाठी नॉनव्हेजमध्ये लंचमध्ये काय काय येते ते, आणि तोपर्यंत आपण सफर हा मस्त एन्जॉय करूया. आपण आपल्यासाठी लंचला मागवलं होतं चिकन बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप, आणि शेवटी स्वीट्समध्ये गुलाबजाम. तर स्टार्टर आपले लॉलीपॉप्स आलेले आहेत. आपण पाहू शकता किती क्रंची आणि क्रिस्पी दिसत आहेत. चला तर मग टेस्ट करूया आणि पाहूया. आपली बिर्याणी यायला थोडा वेळ लागला आणि तोपर्यंत आपण आपल्या स्टार्टर्समध्ये आलेल्या लॉलीपॉपचा पूर्ण फडशा वाढून टाकला. अक्षरशः चवीला अतिशय टेस्टी आणि क्रंची होते लॉलीपॉप्स. ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रायव्हेट हॉटेल्समध्ये खातो तशीच काहीशी चव या लॉलीपॉप नव्हती. तर चला, लॉलीपॉप फस्त होईपर्यंत बाहेर एक स्टेशन आलं होतं. तर चला म्हणलं कोणतं स्टेशन आले पाहूया. तर हे होतं कुडाळ रेल्वे स्टेशन. या ठिकाणी ही मांडवी एक्सप्रेस 3 मिनटं थांबते, पण आजच्या या पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास 10 मिनटे या ठिकाणी ही ट्रेन थांबली होती. आणि आता आपण निघालेलो आहोत कुडाळ स्टेशनवरून पुढे आपल्या चिपळूणच्या दिशेने. तर चला जाऊया आपण. पावसाळा आणि कोकण यांचं नातं अतिशय घट्ट आहे. जर पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचा असेल तर माणसाने नक्की एकदा पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये आलं पाहिजे. आपण पाहतोय की समोर किती हिरवीगार झाडी आहे. जिकडे तिकडे सगळे डोंगर, झाडे हिरवीगार आहेत. आणि असा हा पाना फुलांनी बहरलेला कोकण पावसाळ्यात नक्की पाहायला सर्वांनी एकदा तरी आलंच पाहिजे असं मला वाटतंय. बोलता बोलता आपण येऊन पोचलो आहे
सिंधुदुर्ग या ठिकाणी आपली ट्रेन आत्ताच प्लॅटफॉर्म नंबर 1वर लागलेली आहे. या ठिकाणी आपल्याला क्रॉस होणार आहे सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस, जी की CST मुंबईवरून निघालेली आहे मडगावच्या दिशेने. आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं थोडा वेळ आपल्या ट्रेनला थांबावं लागलं आणि त्याच वेळेत आपली बिर्याणीसुद्धा येऊन आपल्या हातामध्ये पोहोचलेली आहे. चला तर मग क्रॉसिंग पाहूया आणि क्रॉसिंग पाहिल्यानंतर आपण आपल्या बिर्याणीची टेस्ट कशी आहे ते ट्राय करूया. आपली बिर्याणी आली आहे. आपल्याला बिर्याणीसोबत मिळालेला आहे रायता, गुलाबजाम आणि तळण. चला तर मग उघडून बघूया आपल्या बिर्याणीचा फर्स्ट लुक कसं दिसतं ते. या ठिकाणी आपण उघडूया बिर्याणी. चिकन बिर्याणी मागवलेली आहे आपण. बाय द वे बरेच ऑप्शन होते, फ्राईड राईससुद्धा होता, पण आपण चिकन बिर्याणी प्रिफर्ड केलं. अशा प्रकारे बिर्याणी दिसते. चला आपण आपल्या डिशमध्ये घेऊया आणि सुरुवात करूया. पाहूया कशी आहे चव. बिर्याणीची चव ठीकठाकच होती, नॉट गुड ऑर नॉट बॅड. त्यानंतर आपण ट्राय केले गुलाबजाम आणि गुलाबजामसुद्धा ओके होते. अशा या सुंदर नजाऱ्याचे दर्शन घेत घेत गुलाबजाम खाणे याची मजा काही वेगळीच होती. आपणही पाहू शकता किती सुंदर देखावा आपल्यासमोर आहे आणि असाच आपल्या सुंदर देखाव्यांनी भरलेला प्रवास चालू होता. हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? Train number 2229 मुंबई. कणकवलीनंतर येणार होतं वैभववाडी आणि राजापूर आणि आपण ठरवलं की आपण त्या सीटवर सकाळपासून बसलोच नाही. ती आपली 8 नंबरची सीट. या ठिकाणी आपण थोडा वेळ आता आराम करूया. आपली चिकन लॉलीपॉप खाऊन झालेलं आहे, बिर्याणी खाऊन झालेलं आहे. शेवटला स्वीट्स म्हणून गुलाबजाम देखील आपण खाल्ले. आता स्वीटशी एक थोडीशी झोप घेऊ आणि नंतर प्रवास होणार आहे सुरू, तो म्हणजे बोगद्यांचा. सर्वात मोठा बोगदा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडा वेळ आपण झोपलो. जेमतेम 8 ते 10 मिनटाची झोप झाल्यानंतर आपण बराच वेळ तिथे पडून राहण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला ते शक्य झाले नाही. आणि शेवटी आपण पुन्हा एकदा खाली उतरून आपल्या सीटवरून बाहेर येऊन थांबलो. आणि बाहेर येऊन थांबल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आलं ते म्हणजे रत्नागिरी स्टेशन. रत्नागिरी स्टेशन हे अतिशय एक मोठं स्टेशन आहे आपल्या महाराष्ट्रामधील. आणि रत्नागिरी स्टेशनवरून पास होताना आता सुरुवात होणार होती ती म्हणजे बोगद्यांची सफर. कोकण रेल्वे महाराष्ट्रातून जवळपास 741 किलोमीटर धावते. त्यापैकी जवळपास 92 टनेल्स या पूर्ण ट्रॅकवर आहेत, ज्याची कंबाईन लांबी 82 किलोमीटर एवढी आहे. आणि त्याचपैकी बऱ्याच बोगद्यांची या ठिकाणी आता सुरुवात होणार होते. जास्तीत जास्त बोगदे जे आहेत ते आपल्याला रत्नागिरी ते संगमेश्वर या दरम्यान पाहावयास मिळतात. त्याचपैकी एक आपल्या भारतामधील सर्वात लांब 8व्या नंबरचा बोगदा तो आपण या ठिकाणी पार करतो आहे, ज्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर, की जो भोके आणि उक्षी या 2 स्थानकादरम्यान येतो. आणि खरंच अतिशय जबरदस्त अनुभव या ठिकाणी पाहावयास मिळाला, अनुभवायास मिळाला या कोकण रेल्वेच्या माध्यमातून. असे अनेक बोगदे एकामागून एक येत गेले आणि आपला प्रवास अतिशय आनंददायी होत गेला. या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे पाऊस. अगदी गोव्यातील मडगावपासून ते आत्तापर्यंत पाऊस एकसारखा उभा अतिशय संततधार पावसाची होती. आणि अशा या संततधार पावसामध्ये आपला सुखद असा प्रवास होत होता. थोड्या वेळानंतर आपली ट्रेन उभी राहिली. या ठिकाणी एक क्रॉसिंग होणार होतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपासून निघालेली मडगावला जाणारी सुपरफास्ट राजधानी एक्सप्रेस या ठिकाणी आपल्याला क्रॉस करणार होती. त्यामुळे आपली रेल्वे या ठिकाणी उभी होती. आणि मग ती गेल्यानंतर
आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. आपण येऊन पोचलो आहोत आता आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर. आपले शेवटून 2 नंबरचे स्टेशन ते म्हणजे संगमेश्वर आणि याच्यानंतर गाडी थांबणार होती ती थेट चिपळूणमध्ये, जिथे आपला प्रवास संपणार होता. या प्रवासात आपण पाहिलं हिरवीगार झाडे, हिरवेगार डोंगर, ओसंडून वाहणारे धबधबे, दुसऱ्या भरून वाहणाऱ्या नद्या आणि बरंच काही. धो पडणारा पाऊसही आपणास या ठिकाणी पाहावयास मिळाला आणि अशामध्ये आपला हा प्रवास या ठिकाणी संपन्न झाला. मडगाव, गोवा ते चिपळूण असा प्रवास आपला तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा आणि नक्की कॉमेंट करून कळवा. लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात. धन्यवाद.